राज्यभरातील सरपंचांसह कर्मचाऱ्यांचा 3 दिवस संप आहे। राज्यभरातील सुमारे 27,000 ग्रामपंचायत आणि 60,000 कर्मचाऱ्यांचा सहभाग यात असेल। मानधनात वाढ, टोल माफी, स्वतंत्र सदस्य निधी, विमा संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे। अखिल भारतीय सरपंच परिषदेचाही संपात सहभाग आहे। राज्यभरातील ग्रामपंचायती आजपासून 3 दिवस बंद राहणार आहेत। राज्यभरातल्या सरपंचांसह 60,000 कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे। मानधनात वाढ, टोल माफी, सदस्य निधी देण्याची मागणी करण्यात आली। या अशा विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आलेला आहे। तेव्हा आजपासून 3 दिवस त्या राज्यातल्या या ग्रामपंचायती बंद राहणार आहेत। आमदार निधीप्रमाणे वार्डाच्या विकासासाठीही सदस्य निधी मागण्यात आला आहे। ग्रामपंचायत सदस्य भत्ता, मानधनात वाढ करावी अशीही मागणी सरपंचांकडून करण्यात आली आहे। विमा संरक्षण आणि टोल माफी मिळावी अशा विविध मागण्या सरपंचांच्या माध्यमातून करण्यात आल्या। शासकीय विश्रामगृहात सवलतीच्या दरात निवास व्यवस्था उपलब्ध करून द्यावी। शिक्षक पदवीधराप्रमाणे राज्यात 6 सरपंच आमदार असावेत। अत्यंत महत्त्वाच्या मागण्यांसाठी म्हणून सरपंचांनी आता अखेर 3 दिवसांचा संप पुकारलाय। भंडाऱ्याची उधळण म्हणजे